जय भीम नमो बुद्धाय गाय. सो आज आहे ना मळी काढायची होती, त्यासाठी हे सगळं भिजवलेलं. आणि इथं आमची नवरी बाय आहे, सो इथं औक्षण वगैरे करत होते तिचं. आणि त्याच्यानंतर मळी वगैरे काढून घेतली आणि मी इथं बसून असं काहीतरी टाईमपास करत दिसत होते. मी कसे दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर एकाने ते झाल्यानंतर मला बांगड्या भरायच्या होत्या, सो बांगड्या वगैरे भरून घेतल्या. आणि इथं आमची मम्मी ना आजीला बांगड्या भरत होते. आणि माझ्या बांगड्या भरायला खूप उशीर लागत होता, कारण मी खूप अशा वेगळ्या बांगड्या भरल्या. सो इथे नाव वगैरे चालू होतं, ऐका. लेख शिदोरी वगैरे सोडली, नवरदेव आला त्यामुळे शिदोरी आलेली. सो तिथली थोडीशी जिलेबी खाल्ली. जिलेबी झाल्यानंतर आम्ही घरी आवरायला आलो, कारण आमच्या इथं वरात होती रात्रीची. सो इथं नवरा नवरी घोड्यावर बसलेलो होतो. परत चौकात गेलो, फटाकड्या वगैरे एवढ्या वाजत होत्या, अरे खूप मज्जा आली माहिती का. आणि त्याच्यानंतर इथं घोडा नाचवायचं काम चालू होतं. हॉलवर पोहोचल्यानंतर DJ वगैरे सगळीजण इतकी नाचत होते. मी साईडला थांबलेली, कारण मी नाचून खूप थकलेली त्यामुळं. त्याच्यानंतर हे बघा, आतमध्ये असं काहीतरी डेकोरेशन केलं होतं आणि व्हिडिओ फास्ट केलेला आहे. सो इथं बघू शकता तुम्ही किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे हळदीचं डेकोरेशन होतं. कमेंटमध्ये सांगा कसं दिसतं. त्याच्यानंतर ब्राईडची एंट्री झाली, छान असं दोघांची एंट्री वगैरे घेतली. हा हळदीचा लुक आहे. सो कसा वाटतोय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. छानच दिसतात दोघंही. त्याच्यानंतर ते स्टेजवरती गेले. त्याच्यानंतर इथं फोटो सेशन वगैरे चालू होतं. त्याच्यानंतर हळदी वगैरे चालू झालं मस्तपैकी. त्याच्या आधी संगीत होतं, सो त्याचा व्हिडिओ का मी घेतलाच नव्हता. त्याच्यानंतर माझा नंबर आला. मी आणि खुशबू दोघीजण हळद लावायला गेलो होतो आणि माझं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आणि त्याच्यानंतर इथं हळद वगैरे लावली. ते म्हणत होते हळद नवरदेवाला चोळा, पण मी इतकी चोळत होती की खूप जास्त झाली. त्याच्यानंतर म्हणलं जाऊ द्या. तर मला पण आमच्या मामाच्या पोरीने खूप हळद लावलेली. असा होता हळदीचा ब्लॉग. चला भेटू परत, बाय.